मुंबईत मविया एकत्र राहावी यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही. संजय राऊतांची राहुल गांधींची फोनवरून चर्चा. काँग्रेसचा मुंबईत स्वबळाचा नारा. नितेश राणेंनी घेतली रवींद्र चव्हाणांची भेट. मालवण कणकवलीत भाजपाच्या पराभवानंतर दोघांची चर्चा. नाशकात चर्चा करण्यासाठी एनसीपीचे नेते गिरीश महाजनांच्या भेटीला. मात्र चर्चा न करताच महाजन मुंबईला रवाना. खोसकर, झिरवळ, समीर भुजबळ वेटिंगवर. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात. राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकांचं सत्र. ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. आमचे उमेदवार तुतारी चिन्हावरच लढणार. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगतापांनी केलं स्पष्ट. माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. सुप्रीम कोर्टानं दिली शिक्षेला स्थगिती. कोकाटेंची आमदारकी आता अपात्र ठरवण्यात येणार नाही. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिल्या मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया. पहिली मोठी बातमी आहे, ज्यांचं लक्ष लागून असलेल्या ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती समोर येते. शिवडीनंतर महत्त्वाच्या असलेल्या दादरचा सुद्धा तिढा सुटलेला आहे. दादरमधील ज्या 2 वॉर्डवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती, त्यात आता एकमत झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. दादरमधील प्रभाग क्रमांक 192 ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर प्रभाग क्रमांक 194 हा मनसेकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवडी माहीम विधानसभा मतदारसंघ यातला पेच सुटलाय. केवळ भांडूपमधील जागांवरील पेच अजून सुद्धा कायम असल्याची माहिती सूत्रांकडून येते. सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. सुमित, खरं तर जागावाटपावरती सगळ्यांचाच लक्ष लागलेलं आहे. ठाकरे बंधूंचा जागावाटप नेमका होतो कसा? तिढा सुटलाय असं म्हणता येईल का? तिढा सुटलेला आहे. फक्त आता भांडूप संदर्भातला तिढा कायम आहे किंवा त्या संदर्भातली चर्चा होते. थोड्या वेळात या सगळ्याचा तपशील आपल्यापर्यंत येईलच. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आता उद्या होईल अशी माहिती मिळतेच आहे. त्या सगळ्या संदर्भातली तयारी सुरू झाली आहे. आता दुसरी बाजू अशी आहे की आज दिवसभरामध्ये ठाकरे बंधूंच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि दिवसभर झालेल्या चर्चा, या चर्चेतला तपशील आता सगळ्यात महत्वाचा आहे. तो असा आहे, सगळ्यात आधी हे सगळे नेते संजय राऊत गेले शिवतीर्थवर. त्यांनी तिथे राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते निघून गेले. त्या बैठकीमध्ये मनसेचे 2 नेते, प्रमुख नेते देखील उपस्थित होते आणि तेच 2 नेते म्हणजेच नितीन सरदेसाई आणि दुसरे म्हणजेच बाळा नांदगावकर, त्यांनी तिथे चर्चा झाल्यानंतर ते मातोश्रीवर आले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची चर्चा केली. 3.25 तास ते मातोश्रीवर होते. ही चर्चा झाल्यानंतर ते पुन्हा इथून निघालेत आणि आता ते राज ठाकरेंकडे गेलेत शिवतीर्थवर. तिथे बैठक होतीये. या सगळ्या बैठकीमध्ये ज्या ज्या जागांवरती तिढा जो कायम होता तो सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. जसं की एक सगळ्यात आधी शिवडीमध्ये 3 प्रभाग आहेत. 202, 203, 204 आणि 205 या 3ही प्रभागांचा तिढा सुटलेला आहे. 1 मनसेला आणि 2 ठाकरेंच्या सेनेला गेलेत. दादरमधला देखील भाग होता जिथे 192 आणि 194, ज्याच्यामध्ये 192 ठाकरेंकडे, 194 मनसेकडे आहे. आता उरलेला आहे भांडूपच्या जागेसंदर्भात, तर तो देखील आता तिढा सुटणार आहे. कारण भांडूपचे खासदार इथे आलेले आहेत, त्याचबरोबर भांडूपचे इतर नेते देखील आहेत आणि दुसरं म्हणजे मनसेचे नेते निघून गेलेले आहेत. या सगळ्या संदर्भातला आता तोडगा निघाल्याची माहिती मिळते. अधिकृतरित्या आता नेमकी जागावाटप कसं झालंय, कोणत्या जागा कोणाला गेलेल्या आहेत याची घोषणा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या करणार आहेत. म्हणजे युतीची घोषणा होईल आणि त्यानंतर जागा वाटपासंदर्भातली घोषणा केली जाणार आहे. आता या बैठकींचा वेग अद्यापही तसाच आहे, तो थांबलेला नाहीये. कारण जसं इथे ठाकरेंच्या सेनेचे सगळे नेते उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे. तशीच सध्या शिवतीर्थवर तिथे देखील राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. कुठल्या जागा आपल्याला पटतायत, काय चर्चा होतीये हे एकमेकांचे नेते प्रमुखांना जाऊन सांगतायत आणि ते पटतंय की नाही हे देखील पाहिलं जात आहे. कारण अंतिम हात आज फिरवायचा आहे आणि आज नंतर उद्या
अधिकृत युतीची घोषणा करायची आणि त्यानंतर एकमेकांसाठी काम करायचंय आणि म्हणूनच कुठेही कोणाच्याही बाबतीत झुकतं माप किंवा कोणाला निश्चित कमी माप एकंदरीतच मिळायला काय नको. सुमित, तर घडामोडींना सगळा वेग आलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे आज उद्यामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या माहितीसाठी. दरम्यान रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी समोरासमोर आलेली आहे. श्रीवर्धनमध्ये मिळालेल्या यशानंतर उदय सामंतांनी सुनील तटकरेंवरती निशाणा साधलेला होता. भरत गोगावले यांच्या नॅपकिनची जादू दिसून आलाय असं म्हणत त्यांनी तटकरेंना टोला लगावला. यावरती तटकरेंनी सामंत यांना प्रेमाचा सल्ला दिलेला आहे. त्यावरती पुन्हा एकदा सामंतांनी मिश्किल वक्तव्य केलंय. आता एकच स्टेट आहे गरिबांचा, तो भरत स्टेट आहे. आणि भरत शेटनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणीच करायचा नाही. दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणी परत करायचा नाही. श्रीवर्धनमध्ये देखील आम्ही जिंकलो, महाडमध्ये देखील आम्ही जिंकलो, कर्जतमध्ये देखील आम्ही जिंकलो, सिंधुदुर्गमध्ये देखील आमचा रिझल्ट चांगला आहे. उदय सामंतांनी पहिल्यांदा आपल्याकडे बघावं, पहिली 4 बोटं आपल्याकडे येतात आणि मग इतरांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करावा, असा प्रेमाचा सल्ला त्यांना माझा आहे. कारण तेही समन्वय समितीमधले एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी सुद्धा काही गोष्टी समजून घेणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी आहे. एवढंच मला त्यांना प्रेमाचा सल्ला द्यायचा आहे. आमच्या तालमीत तयार झालेले उदय सामंत नेतृत्व आहेत. नॅपकिन हा व्यंग कुठं आहे एक लक्षात घ्या. माझी 25 वर्षाची राजकीय कारकीर्द जर आपण बघितलं, दुसरी महत्वाची गोष्ट की नॅपकिनचा विषय कुणी काढला होता हे आपल्याला माहिती आहे. माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी जर कोणाच्या व्यंगावर टीका केली असेल, मी कोणावर वैयक्तिक टीका केली असेल, मी पार्टी म्हणून माझी भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही आणि मी कधीही नाकारलेलं नाही. तर रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेला मिळावं असा आग्रह पुन्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी धरलेला आहे. आज महाड नगरपालिकेतील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेला मिळावं हेच माझं स्पष्ट मत आहे. मात्र याबाबतीत निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती करताना येत्या नवीन वर्षात हा प्रश्न सुटेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. महाडच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये देखील माझी भूमिका मी अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे. रायगडचं पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळालं पाहिजे असा आग्रह करणारा मी शिवसैनिक आहे. परंतु याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी बसून घ्यायचा आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर घ्यावा ही तुमच्या मार्फत मी त्यांना विनंती करतो.